धन्यवाद. आज आपल्या या परिषदेला माजी खासदार व शिवसेना नेते श्री विनायक राऊतजी इथे आलेले आहेत. आम्ही परिषदेतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि मी श्री जयवंत दरेकरजी यांना विनंती करेन की त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी स्वागत करावं. राऊत साहेबांना आम्ही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. महाराष्ट्र रेल्वे परिषदेतर्फे माजी खासदार विनायकजी राऊत यांचं हार्दिक स्वागत. रेल्वे प्रश्नांच्या पाठपुराव्याबाबत ते कायम आमच्या सोबत असतात. यापूर्वी त्यांनी आम्हाला सतत सहकार्य केलेलं आहे आणि यापुढेही ते करत राहतील याची खात्री आहे. साहेब, तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र रेल्वे परिषदेचा, महाराष्ट्र रेल्वे परिषदेचा, नियोजन समिती सदस्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. कोण राहिले नियोजन समितीमधलं? संजय सावंतजी कृपया व्यासपीठावर या. संजय सावंतजी कुठे आहेत? आम्ही श्री विनायक राऊत साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. साहेब, राऊत साहेब, हां सॉरी संजय सावंत साहेब कुठे आहेत? आज कोकणासहित महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रवाशांना त्यांचा हक्क प्राप्त करून देण्याची चळवळ उभी करण्यासाठी मागच्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र रेल्वे परिषद आणि त्यांना संलग्न असणाऱ्या इतर ज्या वेगवेगळ्या संस्था ह्या सातत्याने प्रयत्न करत असतात आणि त्याच महाराष्ट्र रेल्वे परिषदेचं आज परिषदेच्या वतीने आज या ठिकाणी या सभेचं आयोजन केलेलं आहे. प्रथमतःच आपल्या या कार्याचं कौतुक तर करायलाच पाहिजेच, कारण संपूर्ण कोकणासहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत असलेली ही रेल्वे सेवा आज मात्र आपली राहिलेली नाही आहे. ती अगदी भरभरून उत्तरेकडची झाली, तुफान भरून चालले दक्षिणेकडे आणि आपण मात्र आपला महाराष्ट्रामधल्यामध्ये रखडतोय. खास करून माझा संबंध जास्तीत जास्त कोकण रेल्वेशी, काही अंशी
कोल्हापूरला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसची. आणि म्हणून कोकण रेल्वेचा तर मी नित्यनियमित प्रवासी झालेलो आहे. मी खासदार असताना सुद्धा आणि आता खासदार जरी नसलो तरी कोकण रेल्वेच्या ती म्हणजे फर्स्ट एसीची बी केबिन ही जवळजवळ 90% माझ्या नावावरच कोरली गेलेली आहे. आणि त्यामुळे सातत्याने रेल्वेने प्रवास करत असताना भेटणारे रेल्वे प्रवासी, त्यांना उद्भवणाऱ्या समस्या आणि आपल्या डोळ्यात देखत अगदी तुफान वाऱ्यासारख्या धावणाऱ्या उत्तरेकडच्या गाड्या म्हणजे मडगाव टू अगदी थेट दिल्लीपर्यंत हे पाहिल्यानंतर मनामध्ये एक खेद वाटतो आणि विचार येतो. ज्या स्वर्गीय मधुदंडवते साहेबांच्या मेहरबानीने कोकण रेल्वेचं स्वप्न सत्यात उतरलं किंवा त्यावेळेला कोकणवासियांना अशक्यप्राय वाटणार ही कोकण रेल्वे केवळ आणि केवळ मधुदंडवते सरांची इच्छाशक्ती, तत्कालीन अर्थमंत्री जॉर्ज फर्नांडिस साहेबांची कोकणशी असलेली जोडलेली नाळ, ह्या दोघांच्या अथक प्रयत्नातून कोकण रेल्वेचा मार्ग हा खऱ्या अर्थाने कागदावरच नव्हे तर तो प्रत्यक्षात उतरला, साकारला. आणि तो कोकण रेल्वे आज, ती कोकण रेल्वेचा मार्ग आज दक्षिण भारत ते उत्तर भारत यांना जोडणारा सर्वात सोयीस्कर आणि सुरक्षित असा मार्ग तयार झालेला आहे. परंतु ह्या कोकण रेल्वेच्या निर्मितीमध्ये साक्षात कोकणवासियांनी दिलेलं योगदान आत्ताच्या राज्यकर्त्यांना माहिती नाही आहे, आत्ताच्या प्रशासनाला सुद्धा माहिती नाही आहे. त्यामुळे मी ज्यावेळेला मागच्या 15 दिवसापूर्वी सुद्धा CMD कोकण रेल्वेकडे आमच्या रेल कामगार सेनेच्या वतीने शिष्टमंडळ घेऊन आम्ही गेलो होतो. ते गेटवर ते गेटमन म्हणून असायचे ना टेम्पररी ठेवलेले, त्यांना अचानक काढून टाकलं. आणि तिथे कोण आणलं? त्याचे अग्निवीर म्हणून ज्यांना भरती केले होते मिलिटरीमध्ये, 5 वर्ष काम करा, रिटायर होऊन निघून जा. 5 वर्षानंतर त्यांना काही नाही. मग त्यापैकी त्या अग्निवीरांपैकी काही जणांची त्या ठिकाणी नियुक्ती केली आणि जवळजवळ 10 वर्ष काम करणाऱ्या आपल्या कोकणातल्या लोकांना त्यांनी तडकाफडकी काढून टाकलं. त्या लोकांची कैफियत घेऊन आम्ही CMDना भेटायला गेलो होतो. आणि त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, अरे कोकण रेल्वेकडे आजही माझे 3,500 रुपये आहेत पेंडिंग. म्हणजे माझ्या घराला जो त्या ब्लास्टिंगने तडा गेला होता ना, तळगावला आमचं घर, तळगावातूनच ती रेल्वे गेलेली आहे, तो ब्लास्टिंगने तडा गेलेला आहे, त्याचे 3,500 रुपये आम्ही आजही घेतलेले नाही. माझ्यासारखे हजारो कोकणवासी असे आहेत की त्यांनी आपल्याला मिळणारा मोबदला घेतला नाही, कारण त्यांना एकच इच्छा होती, फुकट गेले तरी चालेल 10, 15, 20 हजार, परंतु आमच्या भागामध्ये रेल्वे आली पाहिजे अशी मनोवृत्ती ठेवून ज्या कोकणवासियांनी कोकण रेल्वेच्या उभारणीसाठी योगदान दिलं, त्या कोकण रेल्वेचा फायदा मात्र प्रत्यक्षात आता कोकणवासियांना राहिलेलाच नाही आहे. आणि म्हणून मागच्या वेळेला आमचे अक्षय सातत्याने माझ्या संपर्कात असतातच, आमचे प्रशांत सावंत हे सातत्याने प्रयत्नात असतात. कोकण रेल्वेची सुद्धा हक्काची गाडी दादर सावंतवाडी, दादर रत्नागिरी ही पुनश्च एकदा दादरपासून सुरू करा हे मागणीसाठी आम्हाला आटोकाट प्रयत्न करावे लागले, पण अद्यापही त्यामध्ये काही यश प्राप्त झालेलं नाही आहे. पण त्याच प्लॅटफॉर्मवरून उत्तरेकडच्या गाड्या धावायला लागल्या. दुर्दैव असं आहे की प्रशासन आडमुठे असतं. दुर्दैवाने सध्याचं केंद्र सरकारचं प्रशासन म्हणतोय मी, शासन नाही आहे, तर केंद्र सरकारमधलं प्रशासन आहे, ह्या प्रशासनामध्ये मराठीत अधिकारी आम्हाला शोधायचं झालं तर दुर्बीण घेऊन शोधावं लागतं. कुठेतरी एखाद्याला लाखात मिळालं तर मिळाला, मग आम्ही खासदार सगळे आम्ही त्या मराठी अधिकाऱ्याकडे जायचो, त्याचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचो, त्याला आम्ही घरी बोलवायचो, त्याचा पाहुणचार करायचो, केवढा आनंद व्हायचा आम्हाला. हा संपूर्ण रेल्वेचं प्रशासन, खास करून टॉपची जी रँक आहे नॉर्थ इंडियन, त्याचबरोबर त्यांना बरोबर असणारे साऊथ इंडियन मध्ये नाही कोण आपला राहिलेला आहे. आणि त्यामुळे रेल्वे बोर्ड जे असतं ना, हे महामुजोरी लोकांचं रेल्वे बोर्ड असतं. त्यामुळे हे रेल्वे प्रशासन जे आहे ना, हे प्रशासन केवळ आणि केवळ महाराष्ट्र द्वेष्ट प्रशासन आहे, हा स्वतः माझा अनुभव आहे. परंतु एक मात्र मी अभिमानाने सांगेन,
की दुर्दैवाने लोकप्रतिनिधी आमचे अरविंद सावंत आणि काही जण सोडले तर बाकी ह्या रेल्वेच्या प्रश्नावर त्या सभागृहामध्ये किती बोलतात हा शोध घ्यावा लागेल. परंतु ज्यांनी ह्या रेल्वे प्रशासनाच्या विरोधात संसदेमध्ये ठणकावून बोलण्याचा प्रयत्न केला त्यांना मात्र हे रेल्वे प्रशासन घाबरून असतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. रेल्वे बोर्डमध्ये असं रेल्वे बोर्डच्या त्या चेअरमनची मी सातत्याने अपॉइंटमेंट मागायचो, अपॉइंटमेंट द्यायचे नाही. रेल्वे मंत्री अपॉइंटमेंट मागायचं, द्यायचे नाही. पण एकदा संसदीय आयुधाचा वापर केला की तो संसदीय आयुध किती प्रभावशाली असतं ह्याचा अनुभव मला दोनदा आलेला आहे. एक सिंधुदुर्गाचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि दुसरं कोकण रेल्वे सुरू करणारी ही जी वंदे भारत वगैरे जी ट्रेन आहे आणि इतर जे प्रश्न आहेत त्याबाबत मला आलेलं आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे सिंधुदुर्गाचं जवळजवळ आमच्या मुख्यमंत्री त्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे एकदा सिंधुदुर्गामध्ये आले आणि तिथे आम्ही मागणी केली. त्यांनी त्या सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये तिथल्या तिथे 1000 कोटी सहित सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं आणि महाराष्ट्र शासनाची मंजुरी अवघ्या 1 महिन्यामध्ये पूर्ण झाली, 1 महिन्यामध्ये. पण ज्या वेळेला NMCची परवानगीसाठी आमचं ते डीन महाराष्ट्र सरकारने प्रपोजल पाठवलं दिल्लीला, 8 महिने आम्हाला NOC मिळाली नाही. NMCची 8 महिने. काही राजकीय हितशत्रू असतात त्यांचा अडथळा होता, कोकणबद्दल असलेली उदासीनता त्याचा अडथळा होता आणि दुर्दैव होतं की त्यावेळेला सुद्धा NMCची फाईल ज्या आमच्या अधिकाऱ्यांकडे होती ती महिला अधिकारी आमच्या नाशिकचीच होती. त्यांना एकदा म्हणालो, बाबा ताई तुम्ही मराठीच आहात, मी कोकणातला आहे. माझ्याकडे ढुंकूनसुद्धा वर तोंड करून बघितलं नाही त्या मराठी ताईनी. मग दुसऱ्या दिवशी संधी साधली आणि योगायोगाने संसदेमध्ये आरोग्य खात्याचं विधेयक होतं. त्या आरोग्य खात्यावर बोलत असताना मी जवळजवळ 18 मिनिटं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गची बाजू एवढा जबरदस्त मांडली आणि पंतप्रधानांना आव्हान केलं की तुमच्या ह्या देशामध्ये तुम्हाला अपेक्षित असलेले प्रकल्प तुमचे अधिकारी असे सडवत आहेत. हे ज्या वेळेला सांगितलं 24 तासाच्या आत NMCची NOC आमच्या सिंधुदुर्ग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मिळाले. रेल्वेचं सुद्धा तसंच आहे. रेल्वे बोर्ड अश्विनी कुमारने सुद्धा आवाज उठवला सभागृहामध्ये, ताबडतोब बोलवून घेतलं. पण रेल्वे बोर्ड जे असतं ना हे अत्यंत महत्त्वाचं असतं. सगळे अधिकार भले रेल्वे मंत्र्यांकडे काय अधिकार नसतील पण रेल्वे बोर्डचा जो चेअरमन आहे हा मंत्र्याचा सुद्धा बापाचा बाप ज्याला म्हणतो ना तो त्या ठिकाणी बसलेला असतो आणि मग त्याच्याकडून अपॉइंटमेंट घेणं, त्याला आपली बाजू समजून सांगणं, ह्यासाठी लोकप्रतिनिधींची गरज असते. दुर्दैवाने उपेक्षित असलेले लोकप्रतिनिधी रेल्वेच्या बाबत हे आपल्याला फायदेशीर नाही ठरू शकत. सुदैवाने अरविंद सावंत आहेत, संजय दिना पाटील यांना सुद्धा मी काही रेल्वेची पत्र पाठवली. 24 तासाच्या आत त्यांनी त्यांचं रेकमेंडेशन लेटर दिलं. परंतु दिल्लीमध्ये बसून जे फॉलोअप घेतलं पाहिजे ना तो दुर्दैवाने कमी होतो आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांची रेल्वेच्या बाबतली ही जी काय अवहेलना चाललेली आहे, ही काय दुर्दशा चाललेली आहे, त्याला कारण जसं प्रशासन आहे तसंच आपल्या नशिबात आलेले आपल्याकडे दुर्लक्षित करणारे काही लोकप्रतिनिधी आहेत. सर्व महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींनी येऊन ज्या वेळेला ते दिल्लीमध्ये आवाज उठवतील ना त्यावेळेला आपल्याला काही कमी पडणार नाही. मागच्या वेळेला सुद्धा दादरवरून ती दादर सावंतवाडी गाडी म्हणजे मुंबऱ्यावरून दिव्यावरून तुम्ही दादरवरून सोडा असं सांगायला की आम्ही जवळजवळ 4 ते 5 वेळेला मिटिंग केल्या. कमिटमेंट केली की परेलचं टर्मिनस आता होईल 4 महिन्यामध्ये, 100% परेलवरून आम्ही ती तुम्हाला गाडी देणार म्हणजे देणार, हे कमिटमेंट आहे. पण त्या अधिकाऱ्यांचा भरोसा नसतो, अधिकाऱ्यांचा भरोसा नाही. आता पुनश्च एकदा सेंट्रल रेल्वेचे एक GM चांगले आलेले आहेत पण अद्यापही त्यांनी पूर्णांशाने चार्ज घेतलेला नाही आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचा जो लढा आहे ना हा आम्ही सोडलेला नाही आहे, अजिबात सोडणार नाही. तुमच्याबरोबर कोकणवासियांना न्याय मिळवून देण्यासाठी तुमच्या प्रत्येक लढ्यामध्ये आम्ही अग्रेसर राहू. हा शब्द केवळ भाषणापुरता नाही आहे तर प्रत्यक्ष कृतीतून देणाऱ्यामध्ये कोणती शंका बाळगू नका. आज सुद्धा अनेक प्रश्न कोकण रेल्वेचे आहेतच. सुदैवाने आता रत्नागिरी रेल्वे स्टेशन जे आहे
ते त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी 40 करोड रुपये दिलेले आहेत आणि तर पूर्ण रेल्वे स्टेशनचा जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवरची शेड घालायचं काम आता चालू झालेले आहे. पण दुर्दैवाने कोकणातले इतर रेल्वे स्टेशन आहे ना, करोडो रुपये बाहेर खर्च झाले. त्याचा फायदा पार्किंग करणाऱ्या गाड्या आहेत त्यांना होतोय, प्रत्यक्ष पॅसेंजरला काय होत नाही. रेल्वे स्टेशनवर गेलो तर धबाधबा पावसामध्ये भिजायला होतं, पण बाहेर बघितलं चकाचक चकाचक. तो त्या कोकणातल्या रेल्वे स्टेशनचा जो झालेलं जे नूतनीकरण आहे ना, ते कोकणवासियांसाठी नाही आहे, तर तिथल्या ठेकेदारांसाठी आहे. फक्त आणि फक्त रेल्वे रत्नागिरीचं रेल्वे स्थानक जे होईल ते केवळ आणि केवळ कोकणवासियांसाठी होईल. तरीसुद्धा माझ्या कारकिर्दीमध्ये चिपळूण ते सावंतवाडीपर्यंत अनेक ठिकाणी शेल्टर जे आहे ते घालून घेण्याचं आम्ही काम केलं. राहिला प्रश्न सावंतवाडी टर्मिनस. सावंतवाडी टर्मिनस हे झालंच पाहिजे आणि तो आमचा अधिकार आहे. पण दुर्दैवाने मला आजही आठवतं, रेल्वे मंत्री माननीय सुरेश प्रभू साहेब होते, त्यांच्याकडे सुद्धा मी एकदा गेलो. साहेब त्यांना म्हटलं, साहेब तुम्ही सावंतवाडीला येऊन ह्याबाबतचा पुनश्च एकदा आढावा घ्या. आणि ते सुद्धा आले, त्यांनी आढावा घेतला, तिथे कार्यक्रम केला, घोषणा केली. परंतु दुर्दैवाने आजही सावंतवाडी टर्मिनसला पुढचा सिग्नल मिळालाच नाही. किंबहुना रत्नागिरीचे हे जी कोकण रेल्वे जी आहे त्यांना सावंतवाडी टर्मिनस व्हावं अशा इच्छेचे ते अधिकारीच नाही आहेत की एकदा का सावंतवाडी टर्मिनस झालं की त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर जी उभी राहते, वेगवेगळ्या म्हणजे रेल्वे धुण्याचं काम, रेल्वे सफाईचं काम, अनेक प्रकारची जी कामं होतात, लॉन्ड्रीचं काम, हे सगळं जे मिळते. पण आज दक्षिणेकडे मडगावला जी त्यांची जी लॉन्ड्री आहे ती ओस पडेल म्हणून सावंतवाडी टर्मिनस करायचं नाही. मडगाव आणि गोव्याच्या बॉर्डरमधल्या ट्रेनवर फरक पडेल म्हणून सावंतवाडी टर्मिनसकडे दुर्लक्षित करायचं, अशा पद्धतीची घाणेरडी वृत्ती ठेवून हे जे रेल्वे प्रशासन जे बसलेले आहेत त्यांचं नाक दाबायचं काम, गळा आवळायचं काम तुमच्या परिषदेच्या माध्यमातून तुम्ही पदाधिकारी तर करतातच आहेत. परंतु माझ्यानंतर जर सावंतसाहेब येणार असतील तर त्यांना सुद्धा हेच सांगा की येत्या आठवड्यामध्ये पुनश्च एकदा कोकण रेल्वेच्या त्या CMDच्या कार्यालयावर आपण धडक देऊ आणि पूर्णपणे कोकण रेल्वेमध्ये असणारी आपण रेल कामगार सेना जी आमची आहे त्याचा मी अध्यक्ष आहे. आज आमचा तरी कोकण रेल्वेमध्ये रेल कामगार सेना ही अधिकृत मान्यताप्राप्त रेल्वे युनियन आहे. पूर्णपणे आम्ही ताकद लावू, परंतु कोकणवासियांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी सवलती प्राप्त करून देण्यासाठी कोकण रेल्वे परिषद जे प्रयत्न करते आणि त्यातल्या त्यात सावंतवाडी टर्मिनस हा खऱ्या अर्थाने आपला जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आपल्या लोकांनी फुकट जागा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यावेळेला प्रभूसाहेबांनी सांगितलं होतं इथे हॉटेल येईल, इथे ऑफिसेस येईल, इथे होईल ते होईल. पण दुर्दैवाने प्रभूसाहेब गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावर बट्ट्याबोळ झाला त्याचा आणि आजही त्या ठिकाणी कोणतीही प्रगती झालेली नाही. कोकणातल्या सगळ्या रेल्वे स्टेशनवर तीच हालत झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्र रेल्वे परिषद आणि त्यातल्या त्यात कोकण रेल्वे परिषद जी आहे यांच्या माध्यमातून सुरू असलेला कोकण रेल्वे प्रवाशांचा जो लढा हा पूर्णत्वास आणि यशदायी ठरावा यासाठी तुम्ही जे प्रयत्न करताय, विनायक राऊत आपल्याबरोबर असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्णपणे आपल्याबरोबर आहेत, हा शब्द या ठिकाणी देतो. आज जरा लग्नाचे दिवस आहेत त्यामुळे सकाळी एक लग्न केलेलं आहे, आता मी पुन्हा गिरगावला चाललो आहे, ते करून पुन्हा पार्ल्याला जाणार आहे. त्यामुळे मनामध्ये इच्छा असून सुद्धा आयोजकांची क्षमा मागतो आणि मी यानंतर माझे विचार वेगळं संपवून मी पुढच्या मार्गाला जाणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोकण रेल्वेचं जे विलिनीकरण जे आहे हा प्रश्न प्राधान्याने मी 7 वर्ष संसदेमध्ये लावून धरला होता. 7 वर्ष. आणि एकदा तर म्हणजे आमची 2 होती की रेल्वेचं स्वतंत्र बजेट असण्याची गरजच नाही, ते मुख्य अर्थसंकल्पातूनच रेल्वेला सहभागी करून घेतला पाहिजे ही आमची मागणी होती. सुदैवाने ती मान्य झाली. पण कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करावं आणि ते करत असताना कोकण प्रांत म्हणजे कोकण झोन जो आहे त्याचं स्वतंत्र आयडेंटिफिकेशन राहावं ही माझी मागणी. त्यासाठी संसदेमध्ये मी अधिनियम 377 खाली मी माझा प्रस्ताव दाखल केला. अनेक वेळेला 0 आवर्समध्ये बोललो, बजेटरी स्पीचमध्ये बोललो आणि त्यावेळेला सुदैवाने रेल्वे मंत्री अश्विनी कुमार
यांनी ह्या विलिनीकरणाला मान्यता दिली. कोकण झोन जो आहे स्वतंत्र तो ठेवायचा, कारण त्यामधून जे सध्याचे कोकण रेल्वेचे कर्मचारी आहेत, तुलनात्मक दृष्टीने पाहिलं तर इतर रेल्वे कर्मचारी आणि कोकण रेल्वेचे कर्मचारी यांच्या वेतनामध्ये फरक आहे. तो त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून स्वतंत्र झोन राहावा आणि त्यांची बदली सुद्धा त्या कोकण रिजनमध्येच व्हावी, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आणि म्हणून तोही सुद्धा कोकण झोन सुद्धा जवळजवळ मंजूर झाला. आणि मग पुनश्च एकदा मी माननीय रेल्वे मंत्र्यांकडे गेलो आणि विचारलं काय झालं कोकण रेल्वेच्या विलिनीकरणाचं. ते म्हणाले आप जब अभी महाराष्ट्र में जाएंगे तो महाराष्ट्र के मुख्यमंत्री से पूछे कि आपके तरफ से एनओसी क्यों नहीं आ रही है. कोकण रेल्वेमध्ये जेवढी राज्य येतात त्या सगळ्या दक्षिणेकडच्या राज्यांनी ताबडतोब त्याला एनओसी दिली विलिनीकरणाला. दुर्दैवाने गोवा सरकारने थोडी उशिरा दिली, पण एकदा गोव्याचे मुख्यमंत्री मला सावंतवाडीला भेटले होते आणि त्यांना त्यावेळेला मी विनंती केली की या विलिनीकरणामध्ये गोव्याने सुद्धा सहभागी व्हावं. त्यांनी सुद्धा जवळजवळ महिन्याभरामध्ये कोकण रेल्वेच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव त्या ठिकाणी देऊन मोकळे झाले. या इथे आलं तर चालेल का? मी आता तुमच्याकडे सुट्टीतून पुढे निघणार आहे. आणि बसा. आणि त्यांनी गोवा सरकारने सुद्धा आणि दक्षिणेतल्या सगळ्या राज्यांनी कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरणाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. पण दुर्दैवाने महाराष्ट्र सरकार आम्ही सध्याचे मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा या विषयाच्या अनुषंगाने दोनदा भेटलो आणि त्यांना विनंती केली, अख्ख्या कोकण रेल्वेच्या बाकीच्या राज्यांनीही एनओसी दिलेली आहे, तुम्ही महाराष्ट्र सरकार त्यासाठी का अद्यापही मागे राहिलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारचं काय नुकसान आहे त्याच्यामध्ये सांगा. आज आम्हाला कोकणवासियांना हवी ती भारतीय रेल्वे. आणि मग भारतीय रेल्वे ज्या वेळेला होईल ना त्यावेळेला कोकण रेल्वेचा आजच्या दुपदरीकरणाचा जो प्रश्न आहे हा त्यावेळेला जर दुपदरीकरण झालं असतं तर जवळजवळ 30 ते 35 हजार कोटी रुपये लागणार होते. पण आज संपूर्ण दुपदरीकरण जर झालं, एक टप्पा झाला रोह्यापर्यंत, पण पुढचा टप्पा करायचा झाला तर जवळजवळ 70,000 कोटीपर्यंतचा खर्च ह्या दुपदरीकरणाला लागणार आहे. कोकण रेल्वे ते भार सहन करू शकणार नाही आणि कर्ज सुद्धा कोकण रेल्वेला मिळणारच नाही आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे की भारतीय रेल्वेमध्ये जर आलं तर भारतीय रेल्वेचं म्हणजे भारताच्या अर्थसंकल्पातून कोकण रेल्वेला 1 लाख कोटीचं कर्ज ते देऊ शकतात. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांना आम्ही समजून सांगितलं तुम्ही ताबडतोब एनओसी द्या, जेणेकरून भारतीय रेल्वेमध्ये मर्ज होण्याचा विषय तातडीने संपेल. दुर्दैवाने अद्यापही महाराष्ट्र सरकारने तशा पद्धतीची एनओसी दिली नाही, पण विचाराधीन आहे असं कळलं. म्हणून मगाशी सावंतसाहेब तुम्ही यायच्या अगोदर मी एक विषय ते मांडलात, माझ्यानंतर सावंतसाहेब येणारच आहेत, तुम्हाला ते विनंती करतील येत्या आठवड्यामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली माननीय मुख्यमंत्री महोदय यांना भेटू, सेंट्रल रेल्वेचे GM जे पुन्हा नवीन आलेले आहेत त्यांना भेटू आणि कोकण रेल्वेचे CMD जे आहेत त्यांना भेटू आणि या कोकण रेल्वे सहित मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे ह्यावर चालणाऱ्या ज्या महाराष्ट्रातल्या रेल्वे आहेत त्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया. पुनश्च एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राऊत साहेब. आपल्या उपस्थितीमुळे आम्हाला अधिक बळ मिळालं.